प्रकरण नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलनं अपहरण करण्यात आलं। अमित सुरवसेनं शरणू हांडेचं अपहरण केलं। सुरवसे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे। सुरवसेनं 2021 साली पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती। दगडफेकीचा बदला म्हणून शरणू हांडेची अपहरणकर्त्याला मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनी वाद मिटवला होता। अपमानाचा बदला घेण्यासाठी सुरवसेनं हांडेचं अपहरण केलं। पुण्यातून भाड्यानं कार घेत सोलापूरमध्ये चाकूच्या धाकावर अपहरण करण्यात आलं। अपहरण करून हत्येच्या उद्देशानं कर्नाटकच्या दिशेने ते निघाले होते। घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। अखेर रात्री 10 वाजता पोलिसांनी सुरवसेसह साथीदारांना अटक केली। सगळ्या 6 जणांवरती हत्येच्या उद्देशानं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला।